महालक्ष्मी व्रतात घराची स्वच्छता आणि मांडणीला खूप महत्त्व असते. त्यानिमित्ताने शतायूला आपले घर तसे स्वतःच्या स्वच्छतेचे महत्त्व सांगता आले. सर्वांना समान मानणे, जसं कथेमध्ये एक राणीसुद्धा आहे आणि एक दासीसुद्धा आहे. लक्ष्मी देवी दोघींनाही त्यांच्या भक्तीनुसार फळ देते. म्हणजेच माणसाचा दर्जा त्याच्या कामावरून किंवा त्याच्या पैशावरून ठरत नाही, तर त्याच्या चांगल्या वागण्यावरून ठरतो. मार्गशीर्ष महिन्यातल्या अगदी पहिल्याच गुरुवारी त्याला या कथेबद्दल मी सगळं सांगितलं होतं आणि त्यामुळे तो देखील आणखीन मन लावून लक्ष देऊन या कथेचा आनंद घेत होता. तर असो, आज जेवणामध्ये काय होतं ते मी तुम्हाला सांगते. आईने केल्या होत्या या चवीच्या करंज्या, भाकऱ्या आणि मी केलं होतं वरण, भात, वाटाण्याची भाजी, मेथीची भाजी, कारलं, वांग, शिमला मिरची याचं भरीत, गाजराचं कोशिंबीर आणि तळलेले पापड. तर या सगळ्यांनी या गुरुवारच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.